उद्धव ठाकरे जसं आपण सकाळी उठल्यानंतर करतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, त्यांची माळ जपल्याशिवाय तुमचा चहाचा घोट तुमच्या घशाच्या खाली जात नाही। या आणि ह्या नालायक लोकांच्या जे एका आईचे नाही पक्के बाराचे आहेत। ज्यांनी केलंय तो कोण नीच असेल नालायक असेल ते नाव कळलं त्याला घरात जाऊन मारणार। आपल्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर काय सांगाल जी सकाळी घटना झालेली आहे मासाहेब मीराताई ठाकरे यांच्या अंगावर लाल रंग उधळण्यात आलेला आहे, काय सांगा? ज्यांनी केलंय तो कोण नीच असेल नालायक असेल ते नाव कळलं त्याला घरात जाऊन मारणार, एवढं मी सांगतो। बाकी माझी प्रतिक्रिया आहे, बाकी माझी प्रतिक्रिया काय मला काय माहिती नाही कोण आहे तो काय, हे आम्हाला कळलं आम्ही धावत इकडे आलेलो आहे। ते कोण असे नालायक होते त्याला समोर येऊन दे, त्याच्या दम अशाने समोर येऊन काय करावं काय, ते कुठल्या पक्षाचा आम्ही बघणार नाही, मग कोणी आमचा कोण नातेवाईक असेल त्याला मारू आम्ही बस। दादर सारख्या परिसरामध्ये ही घटना घडते मुळात आणि आपलं जे शिवसेना ठाकरे यांचं जे घर आहे सेना भवन त्यांच्या मुख्यद्वारासमोर मीराताईंचा जो पुतळा आहे, तरीही अशी घटना घडते दादर सारख्या परिसरामध्ये। म्हणजे आता हे पोलिसांचा आहे ना, की जे 10 TV लागलेले आहेत त्यांना कर्तव्य बघता येत नाही का? हे काम आपलंच आहे का? महासाहेबांचं एवढं पुतळं किती वर्षापासून आहे, याच्या अगोदर घटना घडली ताबडतोब लोकांना मारले आम्ही ना। आता काय घटना पोलिसांना सांगायला पाहिजे ही घटना कोण करून गेले, हे लोक हे कोण सांगतच नाही आम्हाला। 2006 मध्ये चिखलफेक करण्यात आली होती पुतळ्यावर आणि त्यानंतर आता 2025 मध्ये 19 वर्षानंतर पुन्हा हे झालेलं आहे। तर कुठेतरी लपडी वाढत जावी, शिवसेना आणि कोणचा पक्ष असेल तो नीच असेल तोच, म्हणजे वादविवाद त्यांना घडवायचे, हे मारामाऱ्या घडवायचे आहेत, कुठे ना कुठे कशाला वळण द्यायचं आहे, बस एवढी मी आपण यांच्याकडे जाऊयात। कुठेतरी ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवरती इंडिया पाकिस्तान जेव्हा मॅच होती तेव्हा सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवलेलं, त्याचीच ही प्रतिक्रिया दिसते का तुम्हाला? काय वाटतं? तुम्ही सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, आज मानच्या अंगावर जो सिंदूर टाकला गेलाय किंवा लाल रंग टाकला गेलाय, जर तुम्ही त्या विषयाची पार्श्वभूमी जर त्याचे हे पडसाद जर बोलाल ना तर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही स्त्री आहात, मी पण एक स्त्री आहे, लाल रंग हा फक्त दुर्गेच्या अंगावरच पडतो आणि खरंच ती सर्व शिवसैनिकांची माय माऊली जगत जननी येते आमच्यासाठी। जर तो लाल रंग जर त्यांनी तिच्यावर टाकला असेल ना तर आमच्या मा खरंच सगळ्यात सरस आहे। आतापर्यंत फक्त शिवसैनिक मानच्या पाया पडत होते ना, अख्ख्या जगाने येऊन त्या माऊलीच्या पुढ्यात लोटांगण घालावं। ज्याने कोणी टाकलं ना त्याने वाईट भावनेने टाकलं, परंतु आम्ही सैनिक आहोत, आम्हाला माहित आहे लाल रंग हा फक्त दुर्गेच्याच अंगावरती चांगला दिसतो। ह्या आणि ह्या नालायक लोकांच्या जे एका आईचे नाही पक्के बाराचे आहेत, म्हणून तर दिवसा ढवळ्यानं येता रात्रीच्या काळाकांडी ह्या करून गेलेले आहेत। जर एका आईचा असताना तर चालत आला असता, पण नक्कीच तो त्याच्या पायावर न जाता आमच्या खांद्यावर गेला असता, याचं त्याला चांगलं भान होतं। म्हणून तर हे रात्रीचे कारभार केलेले आहेत। करणाऱ्यांनी करावं, राहणाऱ्यांनी राहावं, आपापल्या घरी सुखी राहा। आज नाही याचा आम्हाला कुठून ना कुठून तरी छडा लागणार, फक्त त्याने इथून पुढे स्वतःची उलटी गिनती चालू करावी। ज्या शिवसैनिकाच्या हातात तो पडेल ना तो तिथे संपला, ज्याने कोणी हे टाकलंय ते, ही त्याला मी उघड ग्वाही देते चॅनलच्या समोर। पण मी सांगते आजही आम्ही त्या दुर्गेचा आमच्या मनामध्ये भाव आहे। यांच्या सिंदूर टाकण्याने आमच्या माय माऊलीचं तेज आमच्या नजरेमध्ये अजूनच वाढलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी वाढणार आहे। हे ज्याने कोणी केलं ना त्याला तर मी नमस्कार करते मनापासून। बाळा, तू माझ्या माय माऊलीचा अजून चांगला सत्कार केला, कारण तू ज्यांच्याकडे कामं करतो ना त्या माय माऊल्या तेवढ्या कदाचित त्या सिंदूर लावण्याच्या लायकीच्या नसतील। तुला तो सिंदूर खालून वरून झोंबला असेल म्हणून तू आमच्या मानच्या चरणामध्ये आलास आणि आमच्या मानात सिंदूर देऊन गेलास। एवढीच मी माझी प्रतिक्रिया देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर कोणती भूमिका काल ठाकरे गट साहेबांचा आदेश त्याप्रमाणे हे पहा, हे लक्षात घ्या, मानच्या बाबतीत त्यांनी जे केलंय आमच्या मनालाही कुठेतरी हळहळत आहे, परंतु मी एक स्त्री आहे, आज मी एवढं मोठं कुंकू माझ्या बाळी लावते, आज माझ्या मानना सिंदूर लावला तर चांगली गोष्ट आहे, माझी माय माऊली अजून उजळून निघाली आहे त्याच्यातून। पण हे जे काही कृत्य करताय ना तुम्ही, याची ना आम्हाला कीव येते। अरे तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून तुम्ही उद्धव ठाकरे जसं आपण सकाळी उठल्यानंतर करतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, त्यांची माळ जपल्याशिवाय तुमचा चहाचा घोट तुमच्या घशाच्या खाली जात नाहीये। हे रियालिटी आहे की नाही? अख्खी मुंबई त्यांच्यावर तुटून पडते, पण साहेब आमचे तसचे मस होत नाहीये। अरे आमचे शिवसैनिक कुठून कुठे, ही फक्त आमचे मानचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी। तुम्ही तुमच्या परीने करा, आम्ही आमच्याच मार्गाने चालणार। तुम्ही कितीही प्रयत्न करा पण शिवसेना कधीही डगमगणार नाही, कारण आमच्या मागे आमच्या मानचा आशीर्वाद आहे।
आणि तो कायमस्वरूपी आमच्या या मस्तकावर राहणार आहे, ही मी तुम्हाला ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या ठाकरे गटाच्या महिलांची आणि ठाकरे गटाची प्रतिक्रिया. या संदर्भात तुर्तास आम्ही सगळे अपडेट तुम्हाला देतच राहू. पाहत राहा माय महानगर लाईव्ह. कॅमेरामॅन अजय सोबत मी प्रतीक्षा, मुंबई.